14 गावं ज्या दिवसापासून नवी मुंबई महापालिकेत वर्ग झाले होते त्या दिवसापासून खरं तर तिकडचा जो 14 गावांचा भागाचं काम होतं ते अतिशय संथ गतीने किंवा कुठल्या पद्धतीने होत नव्हता. मग लोकसभा आणि विधानसभा झाल्यानंतर आपण त्यांच्या मागे लागल्यामुळे की या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली काल एक बैठक झाली की 14 गावांना ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आपण देणं प्राप्त आहे आणि वारंवार आपण आयुक्तांची भेटीगाठी घेतल्या, वरिष्ठांच्या भेटीगाठी घेतल्या, पण कालची खरं तर बैठकीला एक चांगला मार्ग काढण्यात आला आणि तिथल्या ज्या मूलभूत सुविधा असेल, रस्ते असेल, विद्युत दिवे असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्य केंद्र असेल, स्मशानभूमी असतील, नाले असतील, यांना पहिलं आपण प्राधान्य देऊन शाळा असतील, आपल्या ज्या जिल्हा परिषदच्याकडे शाळा आहेत त्यांचंही आपण लगेच ताबडतोब टेंडर काढण्यात आलेलं आहे. रस्त्यांचे टेंडर काढण्यात आलेले आणि शासनाने काल एक आनंदाची गोष्ट म्हणजे 70 कोटी रुपयाचा निधी जाहीर केला की 14 गावांना पहिला टप्पा म्हणून तुम्ही हे कामाला सुरुवात करा. आणि मी मनापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचं मनापासून अभिनंदन, आभार मानतो की 14 गावांच्या विकासासाठी असं भरघोस निधी दिल्याबद्दल आणि कामाला सुरुवात झाल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. लक्षात घ्या, महाराष्ट्राचे मंत्री महोदय आहेत ते त्यांना कुठेही जनता दरबार घ्यायचा अधिकार आहे आणि कोणी कुठला विकास थांबवत नसतो, कारण हर एक गावाचा विकास झाला पाहिजे, हर एक शहराचा विकास झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वजण मिळून 14 गावांचा विकास चांगल्या पद्धतीने करू.